येते तुमचं 3.33 mm स्क्वेअर हा भेटला मला एरिया 3.33 mm स्क्वेअर. ठीक आहे, हा एरिया मला भेटला ज्या वेळेस मी 100 न्यूटनचा लोड अप्लाय करतोय आणि कॉन्क्रीट यूज करतोय M30 ग्रेडचं. पण राजांनो आता मला तुम्ही सांगा मला, हा ऍक्च्युअल M30 ग्रेडचा जो कॉन्क्रीट आहे ज्यावेळेस मी बीम मध्ये यूज करणार तो तेवढी स्ट्रेंथ देईल का आपल्याला? नाही देणार. मग आपण काय करतो की त्याची स्ट्रेंथ जी आहे ती कमी आहे असं आपण अझूम करतो. ऍक्च्युअल तो M30 ग्रेडचा कॉन्क्रीट आहे, बट आपण त्याची स्ट्रेंथ काय अंडर इस्टिमेट करतोय. कितीने अंडर इस्टिमेट करतोय? फॅक्टर 3 ने. मग जर का आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये हा एरिया डिवायडेड बाय स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे, इथं स्ट्रेस मी जो यूज केलाय म्हणजे जी स्ट्रेंथ यूज केली आहे ती ऍक्च्युअल यूज केली आहे, त्याच्याऐवजी जर का आता मी परमिसिबल स्ट्रेंथ वापरली, परमिसिबल स्ट्रेस वापरली तर काय होतं लक्ष द्या. सो एरिया फोर्स डिवाइडेड बाय परमिसिबल स्ट्रेस व्हॅल्यू. ठीक आहे, परमिसिबल स्ट्रेस व्हॅल्यू म्हणजे सिग्मा सीबीसी ची व्हॅल्यू. इथं आपण काय यूज केली आहे? इथं आपण एफसीके डायरेक्टली यूज करून टाकलाय. डायरेक्टली एफसीके यूज केल्यानंतर किती एरिया प्रोव्हाइड करताय तुम्ही? 3.33 mm स्क्वेअर. पण आता मित्रांनो फोर्स डिवाइडेड बाय द परमिसिबल स्ट्रेस. आता फोर्स किती आहे राजांनो? 100. आता M30 ग्रेडचा जो कॉन्क्रीट आहे M30 ग्रेडचा, त्याचा सिग्मा सीबीसी किती येणार? एफसीके डिवाइडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, एफसीके किती आहे त्याचा? कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ किती त्याची? 30. फॅक्टर ऑफ सेफ्टी कॉन्क्रीटचा किती असतो? आताच आपण डिस्कस केला प्रिव्हियस स्लाइड वरती. फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण घेतो 3. मग आता तुम्ही सांगा मला, 30 ला जर का 3 ने डिवाइड केलं तर हे उत्तर आलं 10. ही झाली सिग्मा सीबीसी ची व्हॅल्यू. सिग्मा सीबीसी म्हणजे परमिसिबल व्हॅल्यू. आता परमिसिबल व्हॅल्यू जर का मी 10 इथं यूज केली, ठीक आहे, 10 जर यूज केली तर हे व्हॅल्यू किती येते रे? 10 mm स्क्वेअर. हा झाला एरिया. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल स्ट्रेंथ वापरताय त्यावेळेस तुम्ही किती एरिया प्रोव्हाइड करताय? 3.33 mm स्क्वेअर. आणि ज्यावेळेस तुम्ही परमिसिबल स्ट्रेंथ वापरताय, अलाउएबल स्ट्रेंथ वापरताय ह्या लिमिट्स या वर्किंग स्ट्रेस मध्ये किती येते? 10. मग ज्यावेळेस तुम्ही 10 यूज करताय, एरिया किती प्रोव्हाइड करावा लागतोय? एरिया प्रोव्हाइड करावा लागतोय आपल्याला 10 mm स्क्वेअर. मग राजांनो इथे एरिया होता 3.33 mm स्क्वेअर, इथे एरिया आहे 10 mm स्क्वेअर. म्हणजे एरिया आपल्याला 3 पटीने वाढवावा लागतोय. ज्यावेळेस परमिसिबल व्हॅल्यू यूज केली जाते सिग्मा सीबीसी ची व्हॅल्यू यूज केल्यानंतर एरिया आपण 3 पटीने वाढवतोय. म्हणजे जेव्हा तुम्ही एरिया क्रॉस सेक्शन एरिया 3 पटीने वाढवतात त्यावेळेस मला सांगा, हा मेंबर ब्रेक इझिली होईल का त्याला वेळ लागेल? हा ब्रेकच होणार नाही. 3 पटीने एरिया वाढवलाय तुम्ही. कारण लक्षात असू द्या, तुम्हाला बेसिक फॉर्म्युले माहिती जर असतील तर ही गोष्ट लगेच लक्षात येईल. मित्रांनो, डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आपण लिहित असतो इन जनरल कोणताही फॉर्म्युला जर लिहिला, सपोज आता WL4 5 टाइम डिवायडेड बाय 384 डिवायडेड बाय EI असा फॉर्म्युला असतो. कुठलाही डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला घ्या, त्याच्या डिनॉमिनेटरला तुम्हाला I भेटेल. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करतो डायमेन्शन वरती. जर का डायमेन्शन्स तुम्ही वाढवलेत, आता 3 पटीने एरिया वाढवला म्हणजे काय? डायमेन्शन्स वाढवलेत. राजांनो, डायमेन्शन जर का वाढवले तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत असतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर का वाढला तर त्यावेळेस त्या मेंबरमध्ये होणारं जे काही डिफ्लेक्शन आहे ते कमी होत असतं. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर डिफ्लेक्शन कमी होते. डिफ्लेक्शन कमी होते म्हणजे काय? त्याच्यामध्ये क्रॅक लवकर येत नाहीयेत. समजतंय का? म्हणजे ऍक्च्युअल स्ट्रेंथ जर का तुम्ही वापरली असती तर तुम्हाला 3.33 mm स्क्वेअर एवढाच एरिया लागला असता. बट आपण स्ट्रेंथ कमी करून घेतली, एरिया जास्त द्यावा लागला. एरिया जास्त दिला, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. मोमेंट ऑफ इनर्शिया जर का वाढत असेल तर त्यावेळेस या मेंबरमध्ये जे काही डिफ्लेक्शन येणार आहे ते डिफ्लेक्शन कसं असेल? कमी असेल. मग सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने 3.33 mm स्क्वेअर एरिया तुम्ही देणार का 10 mm स्क्वेअर एरिया देणार? सर, सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जास्त एरिया देऊया. कारण जास्त एरिया जर दिला तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आणि डिफ्लेक्शन कमी होणार. सो सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने वर्किंग स्ट्रेस मेथड जी आहे ती बेस्ट मेथड आहे, सेफेस्ट मेथड आहे. अल्टिमेट लोड मेथड, लिमिट स्टेट मेथड आणि वर्किंग स्ट्रेस मेथड, या तिघा मेथडमध्ये वर्किंग स्ट्रेस मेथड इज द सेफेस्ट मेथड. का? कारण इथं फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण 3 वापरलाय. 3 पटीने डायमेन्शन्स आपण वाढवतोय. 3 पटीने त्या मटेरियलची स्ट्रेंथ आपण कमी करून घेतोय. येतं लक्षात? पण जर इकॉनॉमीचा विचार केला मित्रांनो, इकॉनॉमीचा 3 पटीने जेव्हा तुम्ही क्रॉस सेक्शन एरिया जर वाढवताय तर मटेरियल पण जास्त लागेल. सो त्यामुळे ही मेथड अनइकॉनॉमिकल मेथड आहे. सो अमॉंग ऑल मेथड्स, ह्या ज्या 3 मेथड मी तुम्हाला इथं सांगितल्या आहेत, ठीक आहे, वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड आणि लिमिट स्टेट मेथड. सो अमॉंग ऑल दिस 3 मेथड,
वर्किंग स्ट्रेस मेथड, ही जी वर्किंग स्ट्रेस मेथड आहे मित्रांनो, इट इज सेफेस्ट मेथड बट अनइकॉनॉमिकल मेथड, कारण आपल्याला खूप जास्त मोठा क्रॉस सेक्शन आपल्याला इथं द्यावा लागतोय. सो सेफेस्ट मेथड आहे बट इट इज अनइकॉनॉमिकल मेथड. सो अशा पद्धतीने आपण हे त्याचे 4 अझम्पशन्स बघितले आणि या मेथडचा वापर करून कशा पद्धतीने आपण मोठा क्रॉस सेक्शन प्रोव्हाइड करू शकतो हे आपण बघितलं. सो हे झालं मित्रांनो, ठीक आहे. हे 4 अझम्पशन झाले. आता एक शेवटचा अझम्पशन आपण त्या मेथडचं बघूया. हा पार्ट जो मी समजवण्यासाठी इथं लिहिलेला होता. सो 5 नंबरचं जे अझम्पशन आहे दॅट इज प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग remains plane section before bending remains plane after bending. ओके, हे अझम्पशन जे आहे ते खूप महत्वाचं अझम्पशन आहे मित्रांनो. हे अझम्पशन दिलंय युलर बर्नोलीने, युलर्स अँड बर्नोली, युलर्स अँड बर्नोलीच अझम्पशन आहे. ठीक आहे. हे अझम्पशन कुठपर्यंत व्हॅलिड असतं? इट इज व्हॅलिड अप टू फेल्युअर, फेल्युअर पॉइंट पर्यंत हे अझम्पशन जे आहे ते व्हॅलिड आहे. अप टू फेल्युअर. पॉइंट पर्यंत. आणि एक लक्षात असू दे, ह्या अझम्पशनचा मिनिंग काय होतो की स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर इन क्रॉस सेक्शन. याचा मिनिंग काय होतो? हे अझम्पशन तुम्हाला एसे मध्ये स्ट्रक्चरल अनालिसिस, थेरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल, स्टील स्ट्रक्चर, आरसीसी, हे सगळीकडे तुम्हाला हे अझम्पशन ऐकायला मिळेल की प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस अझम्पशन? की व्हेरिएशन ऑफ स्ट्रेन इन क्रॉस सेक्शन इज लिनियर. ठीक आहे. सो त्याला इन डिटेलमध्ये आपण इथं बघणार नाहीये, त्याचा डायरेक्टली मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. हे अझम्पशन कोणी दिलंय? युलर्स अँड बर्नोली. बऱ्याचशा एक्झाम मध्ये विचारलं जातं की प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग, याचा मिनिंग काय होतो की स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर इन क्रॉस सेक्शन. म्हणजे कशा पद्धतीचं लिनियर असतं ते बघा, तुम्हाला मी इथं दाखवतो. बघा, याला आपण थोडंसं बाजूला घेऊन घेऊया. प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. स्ट्रेन व्हेरिएशन इन द क्रॉस सेक्शन इज स्ट्रेट लाईन. बघा राजांनो, ठीक आहे. हा बीम आहे ज्याचा हा आहे न्यूट्रल लॉंगिट्युडिनल ऍक्सिस. ओके. आणि आपण काय करूया की याला इथं कट करूया. कट केल्यानंतर असला इकडनं जर का तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला एक क्रॉस सेक्शन तिथं बघायला मिळेल. आणि सपोज दिस क्रॉस सेक्शन इज लाईक दिस. अशा पद्धतीचं आपल्याला इथे क्रॉस सेक्शन बघायला मिळते. ओके. अशा पद्धतीचं मला क्रॉस सेक्शन जे आहे ते इथं बघायला मिळते. बिकॉज जर का तुम्ही इकडनं बघितलं तर हा बीम जो असतो जनरली कसा असतो रे? रेक्टँगलर असतो. बघा, रेक्टँगल टाईपचा बीम असतो. हा असा बीम असतो. मग जेव्हा तुम्ही कट करणार आणि इकडनं बघणार तर तुम्हाला अशा पद्धतीचं रेक्टँगल जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो हा झाला क्रॉस सेक्शन. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग? जर का आपण इथं व्हेरिएशन जर बघितलं, स्ट्रेनचं व्हेरिएशन, तर ते अशा पद्धतीचं भेटतं आपल्याला, लिनियर व्हेरिएशन. हा आता बघा मित्रांनो, हा आहे क्रॉस सेक्शन आणि हा आहे साइड व्ह्यू. क्रॉस सेक्शन मध्ये जो ऍक्सिस आपल्याला बघायला मिळतो, आता हा जो ऍक्सिस आहे क्रॉस सेक्शन मधला, याला म्हटलं जातं न्यूट्रल ऍक्सिस. जेव्हाही तुम्ही क्रॉस सेक्शन ड्रॉ करणार, क्रॉस लॉंगिट्युडिनल सेक्शन मध्ये जो काही दिसतोय आपल्याला, दॅट इज लॉंगिट्युडिनल ऍक्सिस आणि इट इज अ न्यूट्रल ऍक्सिस. तो लिनियर कसं बघा, लक्ष द्या. न्यूट्रल ऍक्सिसला जर का तुम्ही स्ट्रेन काउंट केला, स्ट्रेन ऍप्सिलॉन, तर त्याची व्हॅल्यू असते 0. आणि जसं जसं तुम्ही न्यूट्रल फायबर पासून वरती जाणार
स्ट्रेन वाढत वाढत जातो, खाली खाली येणार, स्ट्रेन कमी कमी वाढत वाढत जातो. आणि जर यांना आपण जर असं जोडून घेतलं तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन बघायला मिळते. सो न्यूट्रल ॲक्सिसला स्ट्रेनची व्हॅल्यू असते 0, वरती अशा पद्धतीने तो वाढत जातो, स्ट्रेट लाईनमध्ये वाढत जातो बघा असा, आणि खाली पण काय होतो, अशा पद्धतीने तो वाढत जातो. सो इथं एक्स्ट्रीम फायबरला स्ट्रेनची जी व्हॅल्यू असते ती कशी असते, मॅक्झिमम. सो हा नेहमी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जात असतो की व्हेर इज द लोकेशन ऑफ झिरो स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. सो अशी कोणती लेअर आहे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज इन लेंथ झालेली नाही. सो न्यूट्रल ॲक्सिसला स्ट्रेनची व्हॅल्यू किती असते, 0. इथं कोणत्याही प्रकारचं इलॉंगेशन और कॉन्ट्रॅक्शन झालेलं नाहीये. पण जर काय एक्स्ट्रीम फायबरचा विचार केला, हे जे एक्स्ट्रीम लेअर आहेत, या एक्स्ट्रीम लेअर, तर यांच्यामध्ये सगळ्यात जास्त इलॉंगेशन झालेलं आहे. आणि ते इलॉंगेशन डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, याला आपण स्ट्रेन म्हणतो. सो स्ट्रेन इज ऑलवेज मॅक्झिमम ॲट द एक्स्ट्रीम फायबर अँड 0 ॲट द न्यूट्रल ॲक्सिस. मग एखादा विद्यार्थी जर का मला म्हटला की सर या न्यूट्रल ॲक्सिस पासून सपोज हा एक फायबर आहे, इथं फायबर म्हणजेच काय, लेअर, अशी एक लेअर आहे. ही लेअर तुम्हाला इथं अशी बघायला मिळेल बघा, ही लेअर. सो ही जी लेअर आहे, ह्या लेअरमध्ये किती स्ट्रेन डेव्हलप झाला आहे, तर ह्या डायग्रामची करस्पॉन्डिंग लाईन बघा, एवढा स्ट्रेन आपल्याला इथं डेव्हलप झालेला मिळतो. सो प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग मीन्स व्हॉट, की फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर, 0 ॲट द न्यूट्रल ॲक्सिस, मॅक्झिमम ॲट द एक्स्ट्रीम फायबर्स. ओके. सो याचा मिनिंग होतो, ह्या लास्ट जो अजम्पशन आहे जे आपण इथं लिहिलेलं आहे, या अजम्पशनचा मिनिंग हा असा होत असतो. सो हे अजम्पशन लक्षात आलं तुम्हाला. ओके. तर बघा मित्रांनो, एकदा आपण काय करूया, परत ह्या सगळ्या गोष्टी रिकॉल करूया आणि नंतर मग मी तुमच्याकडे येतो कमेंटवरती. बघा, तर आतापर्यंत आपण बघितलं की ह्या 4 गोष्टी मला बघायच्या आहेत. एकदा डिझाईन मेथडमध्ये थोडा वेळ लागेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटत पण असेल की स्लो होत आहे, पण ह्या मेथड खूप महत्त्वाच्या आहेत. एकदा हे क्लिअर झालं ना, पुढचा पार्ट आपला खूप फास्ट संपेल. ठीक आहे. सो डिझाईन मेथड, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट काय असतं, कॉन्क्रीट काय असतो, RCC काय असतो, ते आपण इथं स्टडी केलं. नंतर स्टीलच का वापरतात त्याबद्दल आपण इथं बघितलं. 3 प्रकारचे ग्रेड्स अवेलेबल आहेत स्टीलमध्ये, ते पण आपण इथं बघितलं. आफ्टर दॅट आपण सुरू केलं की डिझाईन मेथड्स. सो 3 प्रकारच्या मेथड्स आहेत, वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड आणि लिमिट स्टेट मेथड. अकॉर्डिंग टू IS मध्ये या 3 मेथड आहेत, पण आपल्याला काय सजेस्ट करतोय की अल्टिमेट लोड मेथड आपण ही यूज करत नाही. ज्या स्ट्रक्चरमध्ये सेफ्टीची गरज आहे, आपल्याला इकॉनॉमी सेकंड पॉईंट येतो, तिथं आपण वर्किंग स्ट्रेस मेथड वापरणार आणि मॅक्झिमम वेळेस आपण लिमिट स्टेट मेथड यूज करत असतो. मग वर्किंग स्ट्रेस मेथडला इलास्टिक मेथड आणि मॉड्युलर रेशो मेथड म्हटलं जातं. याला इलास्टिक मेथड का म्हणतात, त्याचं उत्तर त्याच्या अजम्पशन्समध्ये. मग अजम्पशन्स कोणकोणते बघितले आपण. फर्स्ट अजम्पशन की बोथ मटेरियल बिहेव ॲज द इलास्टिक मटेरियल. ॲक्च्युअलमध्ये नाही आहे, बट आपण अज्युम करतोय की हे दोघे इलास्टिक बिहेव करतात, म्हणून त्याला इलास्टिक मेथड म्हटलं जातं. नंतर की स्ट्रेस्टेन ग्राफ जर का काढला तर तो आपल्याला लिनियर भेटतो विदिन द इलास्टिक लिमिट. इलास्टिक मटेरियल आहे तर तिथं प्रपोर्शनल लिमिट असणार, इलास्टिक लिमिट असणार आणि एक स्ट्रेट लाईन व्हेरिएशन पण बघायला मिळेल. नंतर मॉड्युलर रेशो जो आहे दॅट इज ES डिवायडेड बाय EC, त्याची व्हॅल्यू किती आहे, 280 डिवायडेड बाय 3 सिग्मा CBC, वेअर सिग्मा CBC इज व्हॉट, परमिसिबल और अलाउएबल स्ट्रेस इन कॉन्क्रीट अंडर बेंडिंग कम्प्रेशन. सिग्मा CBC तो कसं कॅल्क्युलेट करायचं, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथला आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करतो, कॉन्क्रीटसाठी आपण 3 घेतो, स्टीलसाठी त्याची व्हॅल्यू काय 1.78. असं का करतो सर आपण, कारण लक्षात असू द्या ॲक्च्युअल जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ ड्यू टू व्हॉल्यूम अँड सिलेंडरनेस रेशो ती कमी होत असते. मग फॅक्टर ऑफ सेफ्टीने आपण डिवाइड करून ती परमिसिबल किती व्हॅल्यू आहे या वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये ती आपण कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर मग त्याचा वापर करून आपण बघितलं की ती सेफेस्ट मेथड कशी. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल स्ट्रेस यूज करतात त्यावेळेस कमी क्रॉस सेक्शन्स आपल्याला लागतो, पण परमिसिबल स्ट्रेस जर वापरला तर 3 पटीने जास्त क्रॉस सेक्शन प्रोव्हाइड करावा लागतो. त्यामुळे ही मेथड सेफेस्ट मेथड आहे, बट मित्रांनो ती अनइकॉनॉमिकल मेथड आहे. येतं लक्षात. त्यानंतर लास्ट आपण अजम्पशन बघितलं की प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. सो याचं मिनिंग काय होतो की द स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर इन अ क्रॉस सेक्शन, 0 ॲट न्यूट्रल ॲक्सिस आणि मॅक्झिमम ॲट द एक्स्ट्रीम फायबर्स. त्यानंतर हे कोणी दिलंय, युलर बर्नोलीचं अजम्पशन आहे, जोपर्यंत मटेरियल फेल होत नाही तोपर्यंत हे व्हॅलिड आहे अप टू द फेल्युअर. काही अजम्पशन आता जर का हुक्स लॉ बघितला तर हा प्रपोर्शनल लिमिटपर्यंत व्हॅलिड आहे, बट हे अजम्पशन जे आहे अप टू द फेल्युअर, जोपर्यंत मटेरियल फेल होत नाही तोपर्यंत हे अजम्पशन मित्रांनो व्हॅलिड आहे, लक्षात ठेवा. सो हे झालं सगळं वर्किंग स्ट्रेस मेथडबद्दल. सो अजम्पशन्स त्या मेथडला काय म्हटलं तर हे सगळे पॉईंट 1 बाय 1 तुम्ही नोट डाऊन करा.
आता यानंतरच्या ज्या 2 मेथड्स आहेत मित्रांनो, आपण काय करूयात की ह्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार. अल्टिमेट लोड मेथड, लिमिट स्टेट मेथड. समजायला वेळ लागणार नाही, तर संपतील आणि लगेच आपण बीमला स्टार्ट करूया. मला फक्त तुम्ही आता एक काम करा, कमेंटमध्ये मला आता ज्या काही गोष्टी झाल्यात त्या तुम्हाला समजल्यात का नाही ते मला फक्त सांगा. जर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील तुम्हाला तर फक्त एस टाईप करा. ठीक आहे. ओके, मला कमेंटमध्ये सांगा राजांनो, या गोष्टी तुमच्या झाल्या का क्लिअर? अजम्पशन वगैरे समजलं का, तुम्हाला लक्षात आलं का? ओके, चव्हाण म्हणतोय यस सर. तर आपण भेटू मग आता उद्याच्या लेक्चरला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही नोट डाऊन करा. उद्याला आपण काय करूया की जे सेकंड मेथड जी आहे अल्टिमेट लोड मेथड, आणि ती मेथड का वापरली जात नाही ते मी तुम्हाला सांगेल, आणि नंतर आपण लिमिट स्टेट मेथडला सुरुवात करणार. ॲट द एंड ऑफ लिमिट स्टेट मेथड मग तुम्हाला बीम कसा डिझाईन करतात, सिंगली रेनफोर्स, डबली रेनफोर्स, ते मी तुम्हाला शिकवेल. नंतरचा पुढचा पार्ट मग खूप सोपा आहे. हा बेसिक पार्ट आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालेला असेल. ठीक आहे. सो भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.